बऱ्याचदा ट्रेकिंग करणाऱ्यांना हिनवतात की काय तुम्ही जाता तिकडे दगड ना माती बघायला. पण लोक ऍक्च्युली खरं सांगायचं तर लोक विसरलेली दगड झालेली आहेत आणि ते विसरलेत की एक दिवस त्यांची माती होणार. जायचं की रे बाबा. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? आय होप की तुम्ही सगळे मजेत असणार. असेच हसत राहा, मजेत राहा, जीवनाचा आनंद घेत राहा. मित्रांनो, आपण चाललेलो आहोत नाणेघाट. नाणेघाट सुमारे 2,500 वर्षापूर्वी खोदला गेला. प्रतिष्ठान पैठण ही सातवाहनांची राजधानी होती. सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान या राजमार्गावर जुन्नर जवळ डोंगर फोडून नाणेघाटाची निर्मिती केली गेली. सातवाहन कुल हे महाराष्ट्रातले प्राचीन असे कुळ आहे आणि त्यांचे राज्य जवळजवळ 500 वर्ष तिथं होते. प्राचीन काळी कल्याण बंदरामध्ये उतरणारा माल व्यापारी घोड्या किंवा बैलांवर वाहून नेत असत. हा माल प्रामुख्याने काळातील सातवाहन काळातील राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी केला जाईल. नाणेघाटाचा वापर केल्याबद्दल या व्यापाऱ्यांकडे जकात जमा केला जात असे. या जकातीचा दगडी रांजण आजही नाणेघाटात पाहावयास मिळतो. सुमारे 2,500 वर्ष वापरात असणारा नाणेघाट आजही नव्या ट्रॅकर्सना जणू खुणावत आहे. प्राचीन जकातासाठी रांजण हा टोल संस्कृतीची सर्वात जुना पुरावा तिथे आढळतो. सुपारक अर्थात सोपारा आणि कल्याण ही प्राचीन काळी पश्चिम किनाऱ्यावरची 2 अत्यंत महत्वाची व्यापारी केंद्र होती. केवळ सुपारक अर्थात सोपारा आणि कल्याण ही प्राचीन काळी पश्चिम किनाऱ्यावर 2 अत्यंत महत्वाची व्यापारी केंद्र होती. देशांतर्गतच नव्हे तर परदेशातील व्यापारामध्ये सुद्धा येथून मोठी चालना मिळत असे. विशेषतः रोमहून आयात होणारा माल सोपाऱ्याला उतरवला जाऊन तेथून कल्याण नाणेघाट जुन्नर नेवासा मार्गे पैठण किल्ला नेला जात असे. तसेच निर्यातीच्या वस्तूंची वाहतूक देखील याच मार्गावरून. मित्रांनो, नाणेघाट चढून गेल्यानंतर प्रथमतः दृष्टीत आपल्याला पडणारी कातळकाठ कोरलेली ऐसपैस अशी गुहा येथे महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. या गुहेमध्ये साधारणतः 40-45 जण राहू शकतात. तसेच या गुहेवर पाण्याची 3 ते 4 टाके आढळतात. गुहेच्या वर पाहिल्यावर एक प्रचंड कातळ भिंत दिसते. यालाच नानाचा अंगठा असे म्हणतात. घाट माथ्यावर पोचल्यावर उजवीकडे वळल्यावर आपण नाण्याच्या अंगठ्यावर येऊन पोचतो. येथेच बाजूला एक गणेशाची मूर्तीही दिसते. समोरच दिसणारे गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड, हरिश्चंद्रगड, भैरवगड, कोकणकडा आणि डावीकडे असणारा शिव असे मनमोहक टाकतात. घाटावरील विस्तीर्ण असे पठार हे नाणेघाटचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणे सांगतात. चला तर मित्रांनो, नाणेघाटवरती जाऊया आणि तिथला आनंद लुटूया. अशा प्रकारे मुंबईकरांना एका दिवसात जाऊन येता येईल असा हा नाणेघाटचा प्रवास सुरेख अनुभव ठरतो. चला तर जाऊया. हा बोल. राहू ना. मस्त पाणी भरलेलं आहे. बंधारा टाइप आहे, बंधारा टाइप. मित्रांनो, चढता चढता बघा, अशा चढताना आपण जाताना जी वाट आपली आहे ती बरोबर आहे की चुकीची आहे. तर अशा काही ठिकाणी अशा फिती लावलेल्या असतात. लाल फीत असेल किंवा काही ठिकाणी असं दगडांची निशाणी असते. एकावर एक दगड ठेवतात. या अशा प्रकारे ठीक आहे. काही ठिकाणी या अशा प्रकारे असं एकमेकांवरती दगड ठेवतात आणि समजायचं की आपला रस्ता एकदम बरोबर आहे. तर बघू शकता की काही ठिकाणी अशा लाल फिती बांधलेल्या असतात. आपला रस्ता बरोबर असेल तर लाल फीत दिसली की समजायची, किंवा एखादी रस्सी असेल किंवा ॲरो असतात तर असे बघितलं तर समजायचं बरोबर दिशेने चाललो आहे.
जवळजवळ नाणेघाटच्या खालून म्हणजे मेन रस्त्यावरून 2-2.25 तासाची ट्रॅकिंग आहे. काकडी खाण्याचा कार्यक्रम. माझी भाकरी होती खाली कितीला का फर्स्ट ब्रेक असायला 20 रुपयाला एक. बस. हा दम लागला. बाळा फक्त कडू निघाली तर तुला रिटर्न हे काकडे आता खायचे. काकडे खाली ना काकडे एवढी एनर्जी येते इथं वरून. आपण जसा चरा चरा चढत आलो ना हे काकडे खाऊन आता तसा चरा चरा वरती चढायचं आपल्याला. आणि तुम्हाला सांगतो मी कुठं बेल दिसला तर त्याच्यात हात चिंबारी फुसफुस करून चावल तुमच्या. समजलं इथं काय बसून तो बाता मारतो तो. हा यानं एवढा त्रास द्यावा लागला तो. हा घेऊन आला इथं. त्याला एकदा थोडं 5 मिनिटं कडेवर घेऊन जरा चढव. चिंबोरी फुसफुस करून चावलं. जास्त मोठी तुला मजा नाही झाला मग. तर मित्रांनो नाणेघाटला चढायला सुरुवात करून जवळजवळ 1-1.25 तास झालेला आहे. आणि आमची बघू शकता मुकेश पाटील आहे, भालचंद्र म्हात्रे, इकडे विनोद सर आहेत, इकडे शिवाजी भोईर आहेत, श्रीकांत म्हात्रे आणि आपले डॉक्टर संदीप भोईर. डॉक्टर संदीप भोईर. चला डॉक्टर संदीप भोईर आपल्याला भेटलेले आहेत. आपण त्यांना एक प्रश्न विचारूया. तर जवळजवळ आपण सगळं बघत असतो की जवळजवळ गड चढत असताना किल्ले चढत असताना आपल्याला बरेचसे माती चिकडे असते, दगड धोंडेच असतात, बरोबर की नाही? तर डॉक्टर साहेब आपल्याला इकडे मातीत दिसते, दगड धोंडेत दिसतात. तर याच्याविषयी तुम्ही लोकांना काय एक चांगला संदेश देऊ शकता? लोक बऱ्याचदा ट्रेकिंग करणाऱ्यांना हिनवतात की काय तुम्ही जाता तिकडे दगड ना माती बघायला. पण लोक ऍक्च्युली खरं सांगायचं तर लोक विसरलेली दगड झालेली आहेत आणि ते विसरलेत की एक दिवस त्यांची माती होणार. बापरे. डॉक्टर संदीप भोईरने असं उत्तर दिलं की खरोखर किल्ले गड चढत असताना माती लागते, दगड दिसतात आणि त्यांचं एकदम शॉर्टकटमध्ये त्याने उत्तर दिलं. तर नक्कीच त्यांच्यापासून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. त्यांनी जे सांगितलं त्या शब्दापासून जे बघतात ज्यांना माहीत नसेल गड किल्ल्यावरती माती काय असते आणि धोंडे काय असतात त्याचा पूर्णपणे अर्थ डॉक्टर संदीप भोईर यांनी सांगितलेला आहे. चला धन्यवाद. चढूया पुढच्या अजून बराच वेळ आहे. आणि हा जो सुळका दिसतो तो आहे नाणेघाटचा व्ह्यू पॉइंट. तर बघू शकता आम्ही फोटो सुद्धा काढलेला आहे, एक शूट पण घेतो, तुम्ही बघू शकता. सुंदर थोडा झूम करून दाखवतो. अशा प्रकारचा सुळका आहे नाणेघाटचा. चला आपण याच्या काढू पण शकतो 11 असेल ना. काय काय पाणी आहे बघते. हा बेलखर पाणी आहे म्हणजे चिंबोरी आहे. चिंबोरी बेलखर वाकिरे वाकिरे बघ ना. पण ही ना खोदले अरे हे असं असते भाऊ, आतल्या कनेक्ट असतो. नाही दम थोडा लागलेला आहे. आणि जसं वरती जाणार तसं तुम्हाला इकडे जाता जाता लिंबू पाणी, पाण्याची बॉटल, मका अशी ह्या सेवा आहे, घेऊ शकता. बोल. फोटो कसा करशील माहिती आहे का? हां हां असं साधारण इथून तिरका आहे बघ. ओरिजिनल रस्ता होतो बहुतेक तोच आहे. टप्पे पायऱ्या आहेत, मुख्य रस्ता आहे आणि अशा प्रकारचा रस्ता. आणि खरोखर पूर्णपणे जंगलाचा पावसाचा आनंद जंगलाचा आनंद आपण घेत आहोत. कॅमेरामॅन मात्रे धन्यवाद. आणि वरून हलका फुलका बऱ्यापैकी चांगला पाऊस येतो. बाबा बाबली लागली थोडीशी डोक्याला. बाबली डोक्याला लागली थोडीशी. हा देख बाबली कर्दी थोडी लागली जरा बाबा. दुसरे कोणते लागायचा. हा थोडीशी मग म्हणजे कोणत्या डोक्याला लागली नाही बोल. साईडला डोक्याला लागते ॲक्च्युली.
चला म्हणजे माझे लागले दुसरे कोणते लागणार नाही. हा मग मला डोला फुटेल त्या. मारू नका गोरी चिंबोरी मारू कशाला तिला? हा चला मस्त गोरी चिंबोरी इकडे बघ तिकडे सारखं फोटो काढताय एक नंबर. रेली बी कशी बघ ती रानावनातल्या गोऱ्या चिंबोऱ्या. हा पांढरा गाडी पांढरा एक नंबर काढला चालेल ना असं? मग मस्त एकदम चकाचक. बस बस या अशा 4-5 असले ना तर काम. आणि खायला खूप चांगली. पाणी पियाची जे शुद्ध पाणी काय बोल ना तिच्यामध्ये लागून पेकिंगला येतं एकदा तरी करायची. केले पायावर 1001% शुद्ध पाणी मिनरल वॉटर. ते हे मिनरल वॉटर. करून घे. कशी टेस्ट? घरान भाजले तू बोलते. बरेच वर्षांचा काहीतरी चांगला वाटला ना. मला तर पाणी ना कैसा लग रहा है? पानी पिया क्या? शुद्ध तर शुद्ध. निंबू पाणी आहे का संपला रे? असं इकडे तोंड कर अजून पाऊन तास. आवडी माणसानं ना 2 लोक हक्काचा हे सोडल्यानंतर बाकी कुठे त्यांनी तो कीर्ती एक गोष्ट शिकली का आता जरा गेलं ना पोरण दाखवतो बघ योवरच्या ढग चालले ना सुंदर असा 300 द्यायला लागतं ना ते. बघा हे ढग अर्ध्या रस्त्याला आहेत ते किती मस्त ढग आहेत बघा. हा जो सुळका होता हा पूर्णपणे सुळका झाकून गेलाय. हे जे बोर्ड दिसत आहे पूर्णपणे सुळका इकडे पूर्णपणे झाकून गेला. अचानक 5 मिनिटाच्या आतमध्ये हे सगळे ढग आलेले आहेत. सुंदर असं वातावरण आहे आणि अशा सुंदर अशा वातावरणामध्ये आम्ही आहोत हे मित्रमंडळी आहे. आणि खरोखर निसर्गाचा आनंद काय असतं ते निसर्गाचा आनंद निसर्गामध्ये या आणि निसर्गाचा आनंद निसर्गामध्ये राहा आणि असेच हसत राहा मजेत राहा आणि जीवनाचा आनंद. आणि आता तुम्ही बघत आहात अगोदरचा सीन वेगळा होता आत्ताचा सीन वेगळा आहे. अगदी ढग भरून पाऊस पडतोय बघू शकता. हे जे पाणी किती जोरात चाललंय अचानक जोरात पाऊस येतोय. म्हणतो ना निसर्गाच्या सानिध्यामध्ये यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी खरे सूत्रधार आमचे डॉक्टर संदीप घोष त्यांचे धन्यवाद तेवढे काही मानणार नाही कारण त्यांनी आम्हाला ही मोठी सवय लावलेली आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये यायची आणि ती सवय त्यांना कायमस्वरूपी झेलावी लागेल. तर खरं किती हे जे दिसतंय पूर्णपणे धुकं आहे. किती दुधासारखं पाणी. चला जसं जसं आपण वरती जाणार तसं तसं आपल्याला लोकांची गर्दी बघायला मिळते. किती लोक आहेत. पोचलो. अरे येतो की नाही काय विषय आहे? जरा टाकू
बिलकुल पण नाही जाता येणार. आज तर जा जेवण. पूर्णपणे पाऊसच पाऊस आहे, त्याच्यामुळे हवेचा आवाज तुम्हाला नक्कीच येणार. आणि पूर्णपणे मेन स्पॉटवरती आपला जो टार्गेट होता त्या टार्गेटवरती आपण पोहोचलेलो आहोत. पाऊस असल्या कारणाने खालचं जे रोड दाखवतो हे खालचा सीन तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही, कारण पूर्णपणे धुकं आहे. हा बघा नाणेघाटचा हा इथे नाणेघाटचा रस्ता आहे. हे डोंगर तरी कॅमेरावरती पाऊस आला असं वाटतं, थोडा भुरकट भुरकट दिसतं जरा. झाला शांत पाऊस बाबा. हा बोल ना. चालू व्हिडिओ भाई. शांत झाला बाबा. दुकान झालं का बरं? हा आणि ज्याची आपण उत्सुकतेने वाट बघतो ते रांजण ते आलेलं आहे. अच्छा, तिकडे दिवस वॉटरफॉल. हा एक प्रकारचे टोलनाक्याचा हा रांजण. म्हणजे पूर्णपणे या रस्त्याने हा प्रवास सुरू व्हायचा आणि टोल त्याच्यामध्ये भरायचं. नाणं टाकायचं म्हणजे नाणेघाट. त्याला त्याच्यामध्ये नाणे टाकायचे आणि नाणे टाकल्यानंतर हा प्रवास इथून टोल दिला आपल्या भाषेमध्ये. हा प्रवास असा सरळ जिकडनं आपण त्या साईडने आलो. सोबत तो वेगळा आहे. जेवणाचा कार्यक्रम नाणेघाटावरती मस्त बसलेला आहे. बघ ना बस. आणि प्रत्येकाने आपापले, कोणाला श्रावण आहे कोणाला श्रावण नाहीये, भाज्या बिया. आता जेवणाचा आनंद घ्यायचा. आता आपण जेवणाचा आनंद घेऊया. जास्त भाजी काय करू? बसा झाला. चला बसा झाला. चालू का झाला. चला. हा, एक नंबर. चिंबोरे बिंबोरे दांडे बिंड. वा परेश ही भाजी घे. वाटांची घेतो. घेतो एक मिनिट. हे पटकन
बाप काय हवा आहे. बाबा सोडून जायचं की रे बाबा. किती घेतलं यायला काय नाही, कारण कॅमेरा समोर थोडासा दुधला पण येऊ शकतो. पाणी गेला आता थोडासा. पूर्णपणे धुकं. हाँ चलो. ओह क्या बात है. याचसाठी केला होता अट्टहास. एक नंबर. ए मास्तर इथून बघितलं ढक्काचा वरती झाले आता. इथून वरून बघ, तिथून नाही सर, वरून बघ. हे बघ तो कसा वरती झाला बघ. हे आले बघ, हे आपल्या अंगावर येते. त्यांचा वेग जाम आहे. किती हवा आहे की जग. किती भारी ढग आहे ते. आता दुखा गेले बघा. आता यो व्यू भारी आहे. होता ना. हा हा आतमध्ये भारी जागा आहे. राहू दे, काय हरकत नाही. मस्त येतोय. तिकड आहे ना उन्हाळा. हा दिसते लिपी. कुठली तरी लिहिलेली लिपी आहे नाही पूर्ण भिंतीवरती. क्या मोठी गुफा आहे. गुफेसारखं आहे एकदम. आ जाओ.
300 तो लाइन में आ जाओ, चलो 300 तो लाइन में आना पड़ेगा। चलो चलो मग फोटो पण, बापरे बाप, एक नंबर काम आहे। पाण्याचा कुंड आहे, पाणी का कुंड किती बोलले काय माहित, म्हणून जाळी लावले वाटते। एक नंबर सीन, ते पाण्याचे कुंड, लाईन मध्ये पाण्याचेच कुंड आहेत वाटते। चला तर मित्रांनो, परतीचा प्रवास आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये नाणेघाटची सुरुवात आणि नाणेघाटचा हा एंड कसा होता नक्कीच तुम्ही कळवा। पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं ते नक्कीच कमेंटद्वारे कळवा। आपल्या व्हिडिओला कोणी अजूनपर्यंत लाईक केलं नसेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि आजची व्हिडिओ आपण इथंच ह्या व्हिडिओचा एंड करतो। चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओद्वारे। बाय बाय।